शुभं करोति। आता सगळं तुमच्यावर सोपवतो. हा, आमची श्रेया त्या मंडळींना पसंत पडू दे. हा, आता सगळं काही चांगलं होऊ दे बस. त्याने मला माहितीये तुमच्यावर सगळ्या जगाचा भार आहे, पण आमच्या श्रेयाच्या कामात सुद्धा जरा तुम्ही जातीने लक्ष घाला. हॅलो, हा मी श्रेयाची आई बोलतेय. बोला ना. एक मिनिट. हा, आकाशचा फोन आहे. सॉरी. हा, नाही नाही, बोला बोला. काय? त्यांना मुलगी पसंत आहे. हा हा. काय? ठीक आहे. ओके. आकाशला श्रेया नाही, किमया पसंत आहे. अरे दुसऱ्या कुणालाच कसं पसंत करतोस तू? चांगलं दिसलं का ते? श्रेयात वाईट काहीच नाही बाबा, ती छानच आहे. पण प्रत्येक छान मुलगी आपल्याला आवडतेच असं नाही होत ना. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी एक प्रतिमा असते, आणि मग आपण जेव्हा त्या जोडीदाराला पाहायला जातो तेव्हा आपण ती मनातली प्रतिमा त्या वास्तवातल्या व्यक्तीशी जुळवून पाहतो. जर ती जुळली तर आपण होकार देतो, आणि जर ती नाही जुळली तर मग ती व्यक्ती कितीही छान असली तरी मन तयार होत नाही. म्हणून तर आपल्याला एखादीच मुलगी क्लिक होते ना, जशी किमया मला क्लिक झाली. मग आता काय करायचं? आता काय, लग्न ह्याला करायचंय, निर्णय ह्याला घ्यायचा आहे, आणि तो त्यांनी घेऊन टाकलाय. आता बघूया मुलीकडची मंडळी काय म्हणतायत ते. ती मंडळी काय म्हणणार आहे? चांगला शिकलेला रुबाबदार मुलगा आहे माझा, असा मुलगा हातचा सोडणार आहेत ती मंडळी? आई, तू असं गृहीत कसं काय धरतेस? तिलाही अधिकार आहे मला नकार देण्याचा. हो, किमया आकाशला नकार देऊ शकते. आकाशने नाही दिला श्रेयाला नकार. त्या श्रेयाच्या मनाचे काय हाल होत असतील देवच जाणे. अरे काय सांगू, मस्त ट्विस्ट मिळाल्या प्रसंगाला, अगदी हिंदी सिनेमातल्या सारखा. अगं पण मला काय झालंय ते सांगशील का नीट? नीट वी आर सेफ, आपण वाचलोय. म्हणजे काय झालंय? काय तुला माहितीये त्याने काय फोन केला? काय? त्याने सांगितलं मला किमया पसंत आहे म्हणून. काय आहे की नाही एकदम फिल्म मधली सिच्युएशन? अगं पण ते श्रेया, हॅलो, आई आली, मी नंतर फोन करते, बाय. अगं त्या मुलाने किमयाला होकार दिला म्हणून वाईट वाटलं तुला? नाही रे, अजिबात नाही. किमयाला होकार दिला म्हणून आनंदच आहे. श्रेया कशी आहे? खूप वाईट वाटलं असेल ना तिला? रडत होती. आपण समजावू तिला, बोलू ना तिच्याशी. हा, जे श्रेयासाठी ठरवलं होतं ते किमयासाठी करू. का सोपं आहे का ते? आधी हे सगळं घरच्यांना सांगायला हवं.